नमस्कार मित्रांनो, मायतारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मुरलीधर पवार. आज आपण डिस्कस करणार आहोत आलेली जी आर-बी-आय असिस्टंटची एक्झाम आहे त्या संदर्भात. बँकिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची नोटिफिकेशन आहे. जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करत असतात त्या सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाची नोटिफिकेशन मानल्या जाईल आणि खास करून म्हणजे महाराष्ट्रासाठी. त्याचं रिझन आहे की जे आर-बी-आयची नोटिफिकेशन आउट झाली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान महाराष्ट्राच्यासाठी वाटेला आलेली वॅकन्सी खूप जास्त आहे. जर तुम्ही टोटल वॅकन्सी संदर्भात बघत असाल तर आपल्याला टोटल वॅकन्सी बघताना असं जाणवेल की नंबर ऑफ वॅकन्सी आर-बी-आय असिस्टंट मध्ये 650 ही वॅकन्सी आउट झाली आहे. ठीक आहे, पण त्या आर-बी-आय असिस्टंट मध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी महाराष्ट्रासाठी कसं काय त्याचं रिझन समजून घ्या. आर-बी-आय जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याची पूर्ण हेडक्वार्टर जो आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे, म्हणून याची वॅकन्सी सगळ्यात जास्त महाराष्ट्राला आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे कंडिशन काय तर या व्हिडिओमध्ये तुम्ही हे जाणून घेसाल की नंबर ऑफ वॅकन्सी बरोबर एक्झामचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, एक्झामसाठी क्रायटेरिया काय की कोणकोणते स्टुडंट याला अप्लाय करू शकतात, एक्झाम कधी असणार आहे, फॉर्म फिलिंग काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय एक्झाम झाल्यानंतर जेव्हा आपण जॉब करणार त्या दरम्यान आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे येणार, म्हणजे एक्झॅक्टली आपली सॅलरी काय असणार. तर डिटेलमध्ये जाणून घेऊया आणि हा पूर्ण लेक्चर तुम्ही बघा. ठीक आहे, चला बघूया. पहिल्यांदा आर-बी-आय बद्दल आपण हायलाइट बघूया. आर-बी-आय बद्दल जर बघायचं गेलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपली सगळ्यात बँक इंडियाची सगळ्यात मेन बँक मानल्या जाते. ठीक आहे, त्यानंतर पोस्ट ज्या संदर्भात काढण्यात आली आहे ती असिस्टंट पोस्टसाठी आहे. नंबर ऑफ वॅकन्सी आपण ऑलरेडी बघण्यात आलं की 650 वॅकन्सी आहे. फॉर्म फिलिंगची जे डेट आहे ते सुरुवात झालेली आहे. सुरुवात कधीपासून आहे 16 फेब पासून तर 8 मार्च पर्यंत आपण या एक्झामला अप्लाय करू शकतो. ठीक आहे, आता फॉर्म फिलिंग करताना कशा माध्यमातून असेल तर डेफिनेटली ऑनलाईन मोड आहे. एक्झामचं जे रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्यामध्ये काय कंडक्ट केला जाणार, कशा प्रकारे ही रिक्रुटमेंट असणार आहे तर सुरुवातीला आपल्याला प्रिलिम्स द्यावं लागणार. प्रिलिम्स नंतर आपली मेन्स एक्झाम होणार आणि मेन्स झाल्यानंतर आणखीन एक स्टेप असते त्याला म्हणतात एल-पी-टी, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. याचं मिनिंग काय, जेव्हा नंबर ऑफ वॅकन्सी आउट होतात आणि ज्या स्टेटसाठी आउट होतात त्या स्टेटची लोकल लँग्वेज आपल्याला बोलता वाचता लिहिता यायला पाहिजे. तर दॅट इज द एल-पी-टी जे या एक्झामसाठी लागणार आहे. आता लेवल ऑफ द एक्झाम काय तर नॅशनल लेवलची एक्झाम आहे, म्हणजे ह्या एक्झाममध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये ही एक्झाम कंडक्ट केला जाणार. त्यानंतर ही एक्झाम किती वेळा होऊ शकते तर वर्षातून एकचदा ही एक्झाम निघते. आणि बेसिकली जर आपण याचं मॅक्झिमम पेमेंट अमाऊंट अंदाजी कन्सिडर केलं तर नियर अबाउट 78,640 एवढे रुपीचं पेमेंट मिनिमम तरी असणारच आहे. ठीक आहे, सोबत आता पुढे बघूया. आर-बी-आयचं जे ऍप्लिकेशन विंडोज आहे जसं आपण सांगितलं 16 फेब पासून स्टार्ट झाली आहे. त्यानंतर टेंटेटिव्हली एक्झाम जी असणार आहे प्रिलिमची एक्झाम ती होणार आहे आपली 11 एप्रिलला. ठीक आहे, तर 11 एप्रिलला आहे. त्यानंतर प्रिलिम झाल्यानंतर नेक्स्ट लेवल असते आपली मेन्स एक्झाम. तर मेन्स एक्झामची जी डेट देण्यात आली आहे ती आहे 7 जूनला, 7 जूनच्या दरम्यान असेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की नंबर ऑफ वॅकन्सी संदर्भात. आता बघा टोटल वॅकन्सी बद्दल जर आपण बघायला गेलं तर ऑलरेडी आपण डिस्कस केला आहे की 650 वॅकन्सी यामध्ये देण्यात आली. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायचं गेलं तर महाराष्ट्रामध्ये आर-बी-आय हे दोन ठिकाणी वर्क करते, एक आपला मुंबईमध्ये आणि सेकंड इज द नागपूरमध्ये. दोघांचं जर आपण काउंटिंग कन्सिडर केलं तर महाराष्ट्रासाठी जे टोटल वॅकन्सी होतात मुंबईमध्ये 249 आहे आणि नागपूरमध्ये 17 आहे, असं मिळून 266 नंबर ऑफ वॅकन्सी आहे. आता नॉर्मली जर कन्सिडर केलं तर 650 पैकी 266 नियर अबाउट 1/3. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणूया 33.33% हा सगळ्यात मोठा गोटा महाराष्ट्रासाठी लाभलेला आहे. दुसरी गोष्ट महाराष्ट्रातील मुलांसाठी चांगली गोष्ट काय की त्या विद्यार्थ्याला मराठी येणं बंधनकारक आहे. तर आपल्याकडे खूप कमी होऊ शकते. ठीक आहे, आपली कॉम्पिटिशन आपल्या स्वतःसाठी असणार आणि चांगलं म्हणजे काय मराठी लोकांसाठी ही सगळ्यात मोठी चान्स पण आहे. ठीक आहे, आवर्जून एक चांगली संधी आलेली आहे. नेक्स्ट आपण बघूया की आर-बी-आय असिस्टंट देताना काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार की कोणता विद्यार्थी त्याला अप्लाय करू शकतो. अप्लाय करताना साठी जनरल मध्ये त्याची एज लिमिट 20 पासून ते 28च्या दरम्यान असायला पाहिजे. म्हणजे ज्याला जर डिटेलमध्ये आपण बघायला गेलं बॉर्न नॉट अर्लियर दॅन द 202 and 1998. 1998 सेकंड फेब 1998च्या अगोदर बॉर्न झालेला नाही पाहिजे आणि सोबतच 1 फेब 2006च्या नंतर नसायला पाहिजे. टेंटेटिव्ह आपण हे कन्सिडर करा 20 to 28च्या दरम्यान तुमचं एज लिमिट असणं बंधनकारक आहे. ठीक आहे, पण हा हे कोणासाठी आहे जर एखादा कॅन्डिडेट ओपन मध्ये असेल तर यांच्यासाठी ही कंडिशन आहे, म्हणजे आपण त्याला जनरल म्हणूया. ठीक आहे, जर एखादा कॅन्डिडेट ओबीसी असेल तर सर त्यासाठी काय फायदा आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी 3 इयर एज रिलॅक्सेशन इथं
वाढतो. दुसरं, जर एखादा पर्सन कास्टमध्ये येत असेल, कॅटेगरीमध्ये येत असेल, SC किंवा ST या कॅटेगरीमध्ये येत असेल, तर डेफिनेटली त्यांना 5 इयरचं एज रिलॅक्सेशन वाढल्या जातो. म्हणजे ते पर्सन एवढ्या इयरपर्यंत 5 इयर तुम्ही ऍड जर केलं, जसं आपण ओबीसी वाल्यांसाठी 31 इयर पर्यंत अप्लाय करू शकतो, ST SC बांधवांसाठी हीच मात्र आपण 33 इयर पर्यंत अप्लाय करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया पुढच्यासाठी. बघा, पुढचं हे आहे की एज रिलॅक्सेशनच्या बद्दलच आपण इथं बघितलं. डिसेबल्ड पर्सन असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना अप टू 50 पर्यंत हे एक्झाम देता येतात. ठीक आहे, पुढे बघूया की आता हे एक्झाम भरताना की काही क्वालिफिकेशनसाठी काही क्रायटेरिया आहे का? तो डेफिनेटली क्वालिफिकेशनसाठी क्रायटेरिया असतो. क्वालिफिकेशन देताना बघा यांनी कंडिशन काय ठेवण्यात आली, विद्यार्थी जो पण असेल, जो स्टुडंट असेल त्याची बॅचलर डिग्री कंपल्सरी आहे. म्हणजे त्यांना ग्रॅज्युएशन कंपल्सरी असायलाच पाहिजे, ग्रॅज्युएट असायला पाहिजे. आणि त्या ग्रॅज्युएटमध्ये मिनिमम मार्क्स त्याचे 50% असणं बंधनकारक आहे. मग आता 50% मार्क्स हे पासिंगसाठी असणार. ठीक आहे, त्यानंतर त्याला पीसीचं म्हणजे आपण म्हणूया पीसी रिक्वायर्ड असेल. ठीक आहे, त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे आपण LPT हे कंपल्सरी असेल. ठीक आहे, ज्यामध्ये क्लिअर कट मेन्शन करण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्याला रीड करता यायला पाहिजे, राईट करता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे आणि अंडरस्टँड करता यायला पाहिजे. हे 4 इम्पॉर्टंट आहे. ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटची बोली भाषा यायला पाहिजे. ठीक आहे, त्याला राईट करता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे आणि अंडरस्टँड करता यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघूया की जे पर्सेंटेज मध्ये मार्क्स असतात, जसं की आता बरेचदा आपण असं कन्सिडर करतो की सर माझी डिग्री तर झाली आहे, पण डिग्री होताना मला 49 पॉईंट समथिंग 99 मार्क्स मिळाले, तरी त्या मार्क्सला लेस दॅन 50 हीच कन्सिडर केला जाईल. मॅक्झिमम लोकांना ही सवय असते की जेव्हा एखाद्या वेळेस आपण पर्सेंटेज लिहिताना 89.99 लिहित असतात, तर बरेचदा लोक त्याला अप्रोक्सिमेटली किंवा राऊंड अप करताना 90% लिहितात. ठीक आहे, तर यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे कोणतंही पर्सेंटेज मध्ये चेंज नका करू. ज्या स्वरूपात तुमचे पर्सेंटेज असतील त्याच स्वरूपात ते लिहिणं बंधनकारक आहे. मग आपलं ओरिजिनल मार्क्सच इथं प्रेझेंट करायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन आहे की जर एखाद्याचे डिग्री कंडक्ट करताना जर ते 10 पॉइंट्स मध्ये असेल, त्याला आपण CPI म्हणतो किंवा CGPA डिग्री या संदर्भात ओळखतो, तर त्यांचे पॉइंट्स ऍग्रिगेट कन्सिडर केल्या जाईल. म्हणजे 6.75चं मिनिंग काय, 60% असणार आहे. 6.25%चं मिनिंग आहे 6.25चं 55 असणार आणि 5.75चा जो असेल तर त्याला 50% कन्सिडर केला जाणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया. नेक्स्ट इज कॉल्ड एज द RBI असिस्टंटला इलिजिबिलिटी क्रायटेरिया बरोबर नॅशनॅलिटी ही सिंपल असतात की ज्याला आपण इंडियातले पर्सन त्याला अप्लाय करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडवर की आता फॉर्म भरताना फीज का असणार सर? तर बघा यात इम्पॉर्टंट काय, फॉर्म भरताना सगळ्यात मेन की आपण जेव्हा कास्टमध्ये जर विद्यार्थी असेल, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन जर असेल, तर 50 रुपीज इज ओनली फॉर्म फी प्लस GST. ठीक आहे, आणि जर जनरल OBC स्टाफ असतील, ठीक आहे, त्यामध्ये असतील तर 450 रुपीज इज अ फीज अँड 18% इज द GST. RBIचे कोणते जुनियर स्टाफ असतील, म्हणजे काही स्टुडंट असे असतील की RBI अटेंडंट म्हणून जॉब करत असतील आणि त्यांना असिस्टंटसाठी अप्लाय करायचं असेल, तर त्यांना कोणतीही फीज नसेल. फीज कोणत्या माध्यमातून आपण पे करू शकतो, तर आपण ऑनलाईन माध्यमातून पे करू शकतात. ठीक आहे, फीज एकदा पे करली तर नॉन रिफंडेबल कन्सिडर केल्या जाते. पुढची गोष्ट की आता ही जेव्हा एक्झाम होणार आहे तर त्याची सॅलरी स्ट्रक्चर किती असणार? बघा, या वर्षीपासून सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असा आहे की RBIने आपला बेसिक पे 40% न वाढवण्यात आलेला आहे. मग टेंटेटिव्हली जरी सॅलरी आपण कन्सिडर केली तर एक बेसिक सॅलरी जे अकाउंटमध्ये जमा होणार ते 78,640 इन्क्लुडिंग डिडक्ट होऊन आलेली असणार आहे. ठीक आहे, तर ही तुमची एक सॅलरी असणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघूया की हे एक्झामचे स्ट्रक्चर कंडक्ट करताना प्रिलियम्स आहे, मेन्स आहे आणि LPT आहे. पण आता हे LPT कंडक्ट करताना रिझल्ट काय लागणार, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे याबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे, आता प्रिलिम्सचा जो एक्झामचा पॅटर्न असणार आहे त्याबद्दल जाणून घेऊ. प्रिलिम्स मध्ये जेव्हा आपण एक्झाम देतो तर प्रिलिम्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे फर्स्ट इज द रिझनिंग. ठीक आहे, रिझनिंग मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 35 विचारण्यात येतात फॉर अ मॅक्झिमम 35 मार्क्ससाठी आणि 20 मिनिटाचं ड्युरेशन देण्यात येईल आलं. ठीक आहे, सेकंड सब्जेक्ट जो आहे, सेकंड इज कॉल्ड एज अ न्यूमेरिकल ॲबिलिटी. न्यूमेरिकल ॲबिलिटीला आपण क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणूया. या दरम्यान नंबर ऑफ क्वेश्चन 35 आहे फॉर 35 मार्क्ससाठी आणि 20 मिनिट इज अ टायमिंग. अनदर टॉपिक इज अ इंग्लिश लँग्वेज, ज्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन इज अ 30 मार्क्स अँड 20 मिनिट इज अ टायमिंग. त्यानंतर 100 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स अँड 60 मिनिट टायमिंग आहे. आता या एक्झाम कंडक्ट करताना याला निगेटिव्ह मार्किंग देण्यात येते. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली एक्झाम आहे. निगेटिव्ह मार्किंग आपलं 1/4 राहते 0.
0.25 आपण ह्याला कन्सिडर करतो प्रत्येकाला. आणि या एक्झामचा जेव्हा रिझल्ट आउट होतो तर सेक्शनल कट ऑफ आणि ओव्हरऑल कट ऑफ या दोन्ही लावतात. या दोघांमध्ये पास होणं बंधनकारक असतात. मग आता हे इम्पॉर्टंट टॉपिक काय की कोणकोणत्या टॉपिकचं प्रिपरेशन करणं बंधनकारक आहे. तर असं सांगितलं जातं की न्यूमेरिकल ॲबिलिटी जेव्हा आपण तयारी करतो किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटीला आपण बघतो, यामध्ये काही ठराविक टॉपिक आहेत ज्यांचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. हे टॉपिकवर सगळ्यात जास्त डिपेंड करते की तुम्ही प्रिलियम क्लिअर करणार आहे की नाही. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बघा, सगळ्यात पहिला टॉपिक यामध्ये कन्सिडर केला जातो सिम्प्लिफिकेशन अँड अप्रोक्सिमेशन. हा टॉपिक आहे ज्याची तयारी करणं बंधनकारक आहे एक प्रकारे, कारण की यावर डिपेंड असणार सिम्प्लिफिकेशन आणि अप्रोक्सिमेशन. हा टॉपिकचा जर वेटेज आपण कन्सिडर केला तर नियर अबाउट या टॉपिकवर एक्झाम मध्ये 10 to 15 क्वेश्चन्स आपल्याला विचारला जातील. सेकंड टॉपिक आपल्याला लागणार आहे यामध्ये, देन इज कॉल्ड एज अ डेटा इंटरप्रिटेशन, ज्याला DI या नावानं ओळखला जातो. डेटा इंटरप्रिटेशन ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डेटा इंटरप्रिटेशनला प्रिलिम्सला आपल्याला 5 to 10 क्वेश्चन्स या रेंजमध्ये विचारल्या जातात. त्यानंतर नेक्स्ट येतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा टॉपिक आहे ज्याची तयारी करावी लागेल. क्वाड्रॅटिक जो इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन यावर एक्झाम मध्ये 5 क्वेश्चन्स विचारला जाणार फॉर 5 मार्क्स. आणि नेक्स्ट टॉपिक दॅट इज कॉल्ड एज अ नंबर सिरीज या सिरीज कम्प्लिशन. तो सिरीज कम्प्लिशन जे आहे, सिरीज कम्प्लिशन मध्ये 2 टाईपचे प्रश्न येतील तुमच्या एक्झाम मध्ये. वन इज द ऑड मॅन आउट सिरीज अँड अनदर इज अ नंबर सिरीज. तर हे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत. जर तुम्ही या टॉपिकवर सगळ्यात जास्त कमांड केली तर तुम्ही तुमचे प्रिलिम्सचा 100% शुअर कन्फर्म क्लिअर करणारच, सोबत टॉपरच्या रेंजमध्ये पण जाणार. मग प्रिलियम क्लिअर करताना, हे प्रिलियम आता येणारे एप्रिल मंथमध्ये आहे, फेबमध्ये ऑलरेडी नोटिफिकेशन आउट झाली आहे. बरेच मुलांना वाटेल की सर खूप कमी वेळ राहिलाय, तर या वेळेदरम्यान म्हणजे नियर अबाउट आपण 45 डेज कन्सिडर करूया. या वेळेसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी काय, तर सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही ह्या टॉपिकवर सगळ्यात चांगल्या प्रकारे काम करणं स्टार्ट करा आणि ह्या टॉपिकवरच हे डिपेंड राहतील. नेक्स्ट बघूया रिझनिंग सब्जेक्ट संदर्भात. तर रिझनिंग मध्ये काही ठरलेले टॉपिक आहे की ज्यांचं प्रिपरेशन स्टार्टिंग पासून असायला पाहिजे. ठीक, तर रिझनिंगचे कोणते सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असतील, तर रिझनिंग मध्ये फर्स्ट इज द टॉपिक दॅट इज कॉल्ड एज द ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन हा टॉपिक लागेल. ब्लड रिलेशन मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन जे विचारल्या जातात ते आजच्या घडीला 3 to 5 मार्क्सच्या रेंजमध्ये असतात. सेकंड टॉपिक इज कॉल्ड एज अ डायरेक्शन सेन्स. हा टॉपिक आहे, यांचं पण रेंज सेमच आहे, 3 to 5 मार्क्स साठी विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक इज कॉल्ड एज अ इनइक्वेलिटी. इनइक्वेलिटी हा टॉपिक आहे, इनइक्वेलिटीचा वेटेज 5 मार्क्सला येतो. देन इज कॉल्ड एज अ सिलोजिझम. याला सिलॉक्स म्हणून पण मुलं ओळखतात. सिलोलिझमचे वेटेज तुम्हाला 5 मार्क्स असतील. सिलोलिझमच्या नंतर सेकंड नेक्स्ट टॉपिक येतो कोडिंग अँड डिकोडिंग. कोडिंग अँड डिकोडिंग दीज आर द टॉपिक. कोडिंग अँड डिकोडिंगचं जरी वेटेज आपण कन्सिडर केलं इज ऑल्सो 5 मार्क्स. आणि त्यानंतर ऑर्डरिंग अँड रँकिंग. ऑर्डरिंग अँड रँकिंग हा टॉपिक आहे. ऑर्डरिंग अँड रँकिंग मध्ये जे प्रश्न विचारले जातात ते इज ऑल्सो 5 मार्क्स पर्यंत. मग आता या व्यतिरिक्त जो सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे त्याला म्हणतात दॅट इज अ पझल अँड सिटिंग अरेंजमेंट. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट मानला जातो, पण याचं रिझन आहे लास्ट लिहिण्याचं की या अरेंजमेंट आहे आणि अरेंजमेंट जास्त येताना पण याच्यात प्रॅक्टिस इज द इम्पॉर्टंट. आणि समोर पर्सनच्या मनावर या एक्झामिनरवर डिपेंड असतो की आपल्या कंट्रोल याला नाही करता येणार. जर तुम्ही खूप चांगली प्रॅक्टिस जरी केली असेल आणि क्वेश्चनला जर थोडंसं ट्रिकी घुमवण्यात आलं असेल तर हा आपल्याला एंड टाइमला फसू पण शकतो. पण तयारी करताना हे लक्षात ठेवायचं, हे जेवढे पण टॉपिकची लिस्ट देण्यात आली आहे, जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर या टॉपिकला सगळ्यात पहिला प्रेफरन्स देणे. आणि जर तुमचे कन्सेप्ट पझलवर आणि सिटिंग अरेंजमेंटवर खूप चांगली प्रॅक्टिस झाली असेल आणि त्याची लेवल बघून त्याला सॉल्व्ह करणे, म्हणून हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे रिझनिंगला स्कोर करण्यासाठी. आता जो 45 डेज असेल या टॉपिकवर आवर्जून प्रयत्न करा आणि या टॉपिकला एक एक क्वेश्चन विचारू पूर्वक हे बघून PYQ क्वेश्चन पेपर मागच्या 10 वर्षाचं प्रॅक्टिस करणं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया इंग्लिश संदर्भात, इंग्लिश सब्जेक्टवर. तर इंग्लिश सब्जेक्ट बघताना आपल्याला जाणवेल की इंग्लिशमध्ये पण जे क्वेश्चन्स विचारला जातात, फर्स्ट इज कॉल्ड एज अ RC रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, ज्यावर 10 मार्क्सचे क्वेश्चन येतात. ठीक, नेक्स्ट इज अ पॅराजंबल. पॅराजंबलवर विचारताना बरेचदा 5 क्वेश्चन्स विचारण्यात आले. देन इज अ फिलर्स. ठीक आहे, आपण फिल इन द ब्लँक म्हणूया, यावर क्वेश्चन येतात 5. ठीक आहे, क्लोज टेस्ट म्हणून विचारल्या जातात. क्लोज टेस्ट मध्ये आपल्याला ठीक आहे यावर 5 क्वेश्चन्स असतात. तर हे काही ठराविक टॉपिक आहे ज्यावर बरेचदा क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, या टॉपिकच्या माध्यमातून फायदा असा होणार आहे की जर मला 45 डेज मध्ये प्रिलियम क्लिअर करायची असेल तर ह्या सिलेबस सगळ्यात इम्पॉर्टंट ठरेल विद्यार्थ्यांसाठी.
आता बरेचदा विद्यार्थी म्हणतील की सर बाकीचे टॉपिकचं काय, बाकी टॉपिक करायला नाही पाहिजे की नाही. तर रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही एक्झाम देत असा, प्रिलियम झाल्यानंतर लगेच मेन्स एक्झाम राहते, खूप कमी वेळ राहतो. तर आपली स्ट्रॅटेजी असं असायला पाहिजे, जर तुम्ही पहिल्यापासून क्लास जॉईन केला असाल या पहिल्यापासून तयारी केली असाल तर तुम्हाला बेसिक टॉपिक सगळे माहीत असतील. दॅट टाइम तुम्ही डायरेक्टली प्री ओरिएंटेडच्या टेस्टवर जास्त काम करा आणि जे बेसिक मेन्सचे टॉपिक आहे त्याचं मेन्सचं कंटेंट बघा, जसं पर्सेंटेज म्हणा, टाइम अँड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस यांचं मेन्सचं तयारी पहिल्यापासूनच स्टार्ट करू द्या, कारण की खूप कमी वेळ असतो आपल्याला प्रिपरेशन करताना. ठीक आहे, आता येऊया मेन्सची कन्सेप्ट काय, मेन्समध्ये लागणारे सब्जेक्ट वगैरे काय, आणि मेन्सची एक्झाम जेव्हा कंडक्ट केला जाणार त्या दरम्यान पॅटर्न का असणार. आता ही एक्झाम आपली असणार आहे जून महिन्यामध्ये. आता जूनमध्ये ही जेव्हा आपण एक्झाम देणार त्या दरम्यान आपल्याला फर्स्ट सब्जेक्ट इथं लागतं रिझनिंग पेपर. आता रिझनिंग मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे 40 फॉर 40 मार्क्स साठी आणि 30 मिनिटाचं टायमिंग आहे. त्यानंतर आहे कम्प्युटर नॉलेज, ज्यामध्ये पुन्हा 40 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स अँड 20 मिनिटाचं टायमिंग ठरतो. त्यानंतर आहे जनरल अवेअरनेस, 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स अँड 25 मिनिट. नेक्स्ट इज अ इंग्लिश लँग्वेज, 40 क्वेश्चन 40 मार्क्स अँड 30 मिनिट. त्यानंतरचा नेक्स्ट आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी फॉर 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स अँड 30 मिनिट. आता मेन्स एक्झाम जेव्हा लवकर चांगल्या प्रकारे स्कोरनं काढायचं असेल तर त्याला असे कोणते सब्जेक्ट आहे की ज्यांच्यात सगळ्यात जास्त स्कोर कमी वेळात करू शकता, तर त्याला हे दोन सब्जेक्ट आहे ज्यांच्यावर काम करणं बंधनकारक आहे. वन इज द कम्प्युटर, जिथं आपल्याला स्कोर खूप चांगल्या प्रकारे करता येतो. रिझन आहे की रिडिंग ओरिएंटेड आहे. आणि अनदर इज द करंट अफेअर्स. मॅक्झिमम स्टुडंट या सब्जेक्टला इग्नोर करतात आणि बरेचदा असं लक्षात येते की जेव्हा मेन्सचा पेपर दिला जातो त्यामध्ये ह्या दोन सब्जेक्ट पाहिजे बरेच जणांचा स्कोर खूप कमी आलेला असतो. बघा हे लक्षात द्या, मॅथ्सचं लेवल मेन्सला डिफिकल्ट होणारच आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूडचं. रिझनिंगचं लेवल पण मेन्सला डिफिकल्ट असणार आहे. आणखीन एक चेक करायचं, जेव्हा तुम्ही पेपर बघता तर त्या दरम्यान याचा सब्जेक्टचं क्वांटिटी ॲप्टिट्यूड नसताना न्यूमेरिकल ॲबिलिटी असतो. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे काय, कॅल्क्युलेटिव्ह टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते जास्त विचारण्यात येतात, डिटॅम्पिटेशन वगैरे या संदर्भात. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया. याला पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि सेक्शनल कट ऑफ पण असेलच. ठीक आहे, नेक्स्ट पुढची तयारी. एलपीटी जेव्हा कन्सिडर कंडक्ट केला जाईल तर एलपीटी मध्ये मॅन्डेटरी आहे, सगळ्यांना कंपल्सरी असेल, आणि क्वालिफिकेशन इन द नेचर आहे, म्हणजे याचे मार्क्स कन्सिडर नाही होत, पण याला पासिंग क्वालिफाय करणं गरजेचं आहे एलपीटी साठी. ठीक आहे, इट विल बी कंडक्टेड ऑफिशियली इन अ लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट. ज्या स्टेटसाठी आपण अप्लाय करू, जसं आपण महाराष्ट्रासाठी म्हणूया, डेफिनेटली मराठीमध्ये आपल्याला देण्यात येतं. ठीक आहे, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक जर लेवलला जर आपण बघितलं असेल, तुम्ही कोणते एक्झाम देताना प्री आणि मेन्स, तर प्रत्येकामध्ये निगेटिव्ह मार्किंग आपली 1/4 आहे, ज्याला आपण असं म्हणूया एक प्रश्न रॉंग झाल्यानंतर 0.25 एवढे मार्क्स आपले डिडक्ट केला जातात. ठीक आहे, आणि हे पण एक मानलं जाते, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाता किंवा एखाद्याची अॅक्युरेसी 100% असेल सर, कोणताही क्वेश्चन रॉंग होत नाही सब्जेक्ट वाईज किंवा स्लॉट वाईज, एखाद्या सेक्शन वाईज, तर त्याला ग्रेस मार्क्स ॲडिशनली मार्क्स पण मिळतात. म्हणून निगेटिव्ह मार्किंग मध्ये वर्क करताना किंवा जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता, अॅक्युरेसीवर काम करणं खूप चांगलं आहे. तर तुम्ही जेवढे अटेम्प्ट करतात त्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला डेफिनेटली मिळणार. ठीक, पुढे बघूया. नेक्स्ट असं आहे, शॉर्टलिस्ट करताना जेव्हा एक्झामचं फायनली सिलेक्शनची वेळ आली असेल त्या दरम्यान शॉर्टलिस्ट करताना प्रिलिम्स मध्ये जेवढे लोक अप्लाय करतील त्याचे मेन्सला सिलेक्ट करताना 10 टाइम्स ऑफ द कॅन्डिडेट मेन्ससाठी असतील. म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सी आपली जर असं आपण कन्सिडर केलं 650 वॅकन्सी आहे. आता प्रिलिम्स मध्ये काही लोकांनी एक्झाम दिली, पण जेव्हा मेन्ससाठी जेव्हा सिलेक्ट केला जाते तर 650 साठी 6500 लोक हे मेन्ससाठी सिलेक्टेड असतील. आणि त्या मेन्ससाठी सिलेक्टेड असतानंतर मेन्सला आली, मग मेन्स मधून ते एलपीटी साठी जाणार आहे, तर एलपीटी साठी जाताना 2 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सी फॉर द एलपीटी. मग आता नंबर ऑफ वॅकन्सी जेवढे पण आहे, मी नियर अबाउट 650 कन्सिडर करतोय. जर माझे याचे 2 टाइम्स नंबर ऑफ पर्सन मला मेन्सला सिलेक्ट एलपीटीला सिलेक्ट केला जाईल, मग एलपीटीला किती लोक आले असतील, तर या दरम्यान आपल्याला 1300 लोक एलपीटीला आले असेल. महाराष्ट्रासाठी जर बघायला गेलं तर महाराष्ट्रासाठी आपण टेंटेटिव्हली असं मानूया 250 मी नंबर सपोज कन्सिडर करत आहे, तर मेन्सला असताना एलपीटीला 500 लोक आलेले असतील. आता याचा रूल बघा काय, एलपीटी मधून पण काही लोक डिस्क्वालिफाय केल्या जाऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी अप्लाय करत असतील आणि एखादं कॅन्डिडेट असं असेल की ज्याला लिहिताना बोलताना वाचताना येत नाहीये, अंडरस्टँड नाही होत आहे मराठी लँग्वेज, तर त्या 2 व्यक्तीमधील एक व्यक्तीला वापस घरी पाठवल्या जाईल. म्हणून आवर्जून सांगतोय, मराठी भाषेला कमी लेखू नका, त्याला वाचन पण चालं यायलाच पाहिजे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट. मीडियम ऑफ द एक्झाम काय आहे ना, इंग्लिश ही एक्सेप्टच आहे, कंपल्सरी असेल. इंग्लिशच्या व्यतिरिक्त आर अवेलेबल इन द इंग्लिश, हिंदी अँड अदर रिजनल लँग्वेज ॲज पर द
गिवन हा, म्हणजे जो LP आपली एक्झाम असणार आहे त्यामध्ये इंग्लिश बरोबर अदर रिजनल लँग्वेज म्हणजे मराठी पण असणारच आहे. ठीक आहे, ड्युअल लँग्वेज मध्ये आपण पेपर देऊ शकता. त्यानंतर हे बघूया की जेव्हा आपण अप्लाय करणार आहे, अप्लाय करताना सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतो डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्स लागताना काय काय लागणार आहे? फर्स्ट इज कॉल्ड एज अ फोटोग्राफ. तुमचा जो फोटो असणार आहे तो पासपोर्ट साईजचा फोटो असायला पाहिजे, कलरमध्ये लाईट बॅकग्राऊंड पाहिजे बॅकग्राऊंडला, आणि त्याची साईज जे असायला पाहिजे ती साईज 20 to 50 KB दरम्यान असणं गरजेचं आहे. आपण जो पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू त्यामध्ये त्याचं पिक्सल देण्यात आलं 200 to 230 पिक्सल. त्यानंतर नेक्स्ट आहे सिग्नेचर आपल्याला लागतं. सिग्नेचर मध्ये व्हाईट पेपरवर सिग्नेचर करा, ब्लॅक पेन न वापरा. त्यानंतर त्याचं साईज 10 to 20 KB यामध्ये असायला पाहिजे कंपल्सरी, आणि डायमेन्शन इज ऑल्सो 140 to 60 पिक्सल. नेक्स्ट लेफ्ट हँड थंबचं आपल्याला इम्प्रेशन लागेल. लेफ्ट हँड थंब घ्यायचं, ते थंब पेपरनं व्हाईट पेपरवर लेफ्ट हँडचं थंब घ्यायचं. त्या पेपरचं पण थंबचं पण डायमेन्शन आहे 20 to 50 KB. त्याचबरोबर एक हँड रिटन डिक्लेरेशन असतो जे त्या दरम्यान इथं देण्यात पण आलेला आहे. हँड रिटन डिक्लेरेशन हा सगळ्यात गरजेचा आहे, प्रत्येक एक्झामला आजकाल लागत आहे. तर हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये हा पूर्णतः पॅसेज आहे ज्यामध्ये आपण इथं तुम्हाला पूर्णतः गिवन असेल, हे फॉर्म फिल करताना पण आवर्जून लागेल. ठीक आहे, पुढे जाऊया. आता काही टॉपिक आहे की सर RBI ची एक्झाम देताना बरेचदा असा कॉमन सिलेबस असतो की या सिलेबस मध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट दिलेली आहे, त्याला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. प्रत्येक टॉपिक वाईज प्रत्येक सेक्शन वाईज आम्ही यांचे नोट्स बनवूया, आणि यांचं PYQ क्वेश्चन पेपरचे पण तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देणार. सध्या सगळ्यात गरजेचं काय की सगळ्यांनी फॉर्म फिल करा. जे क्वालिफाय असतील, जे फायनल इयरचे म्हणजे ज्यांचं एज्युकेशन झालेलं असेल त्या स्टुडंटनी तर आवर्जून फिल करा, कारण की महाराष्ट्रासाठी सगळ्यात उत्तम संधी आहे. आणि तुमच्यापैकी जर बरेच जण जे बँकिंगची पहिल्यापासून तयारी करत असाल तर त्यांना तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. यावेळेस तयारी केल्यानंतर हे 100% होईल. आणि बँकिंगमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जॉबचा जो सिलेक्शन असतो तो लवकरात लवकर लागतो. म्हणजे यांचं फायनली जर तुम्ही फायनल सिलेक्शन बघितलं तर ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला जॉब लागलेला असेल. बँकिंग बद्दल आणखीन काही ॲडिशनली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही माय तयारी यूट्यूब चॅनलला फॉलो करू शकता. हा नंबर आहे आमचा, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ॲडिशनली तुम्हाला कोणतीही हेल्प हवी असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज संदर्भात म्हणा, ऑनलाईन कोर्सेस संदर्भात म्हणा, या ऑफलाईन क्लासेस संदर्भात म्हणा, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हे आमचे काही रिझल्ट आहे बँकिंग बद्दल जे तुम्ही बघू शकता. थँक्यू.